नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश भंडारे. आज वॉर्ड क्रमांक 222 मध्ये आपण आलेलो आहोत. थोड्याच वेळापूर्वी आपण संपत ठाकूर यांची मुलाखत घेतली होती. आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार किरण शिंदे सर आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं त्यांचं वॉर्डासाठीचं व्हिजन काय आहे? ते वॉर्डाचा विकास नेमका कसा करणार आहेत? तर किरण सर, तुमचं नेमकं वॉर्डाचं व्हिजन काय असणार आहे? आपण जेव्हा इंटरव्ह्यूला सुरुवात केली, आपण म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला सुरुवात केली, तर तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ना, त्याच्या आधी एक उपाधी लावायला विसरला, संपत ठाकूर. संपत ठाकूर हे माजी नगरसेवक आहेत. कोण आहेत? माझे नगर. माजी नगरसेवक. आणि दुसरे जे आहेत माझ्यासमोर उभे, त्यांचं नाव आहे रीटा मकवाना. त्या पण माजी नगरसेवक आहे. आज मी 7-8 दिवस झाले लोकांकडे डोर टू डोर जातोय. त्यांची खंत एकच आहे, नगरसेवक त्यांच्या दारापर्यंत पोहोचत नाही. आणि ते मी पोहोचलो, एक नौका कार्यकर्ता म्हणा किंवा उमेदवार म्हणून. तर त्या 2 नगरसेवकांनी जे काही नाही केलं ना, त्यांनी तो पाढा वाचलाय. तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा स्थानिक नागरिकांची, स्थानिक मतदारांची घ्या. आज जिथं ते नगरसेवक राहतात तिथेच त्या महानगरपालिकेच्या दुरावस्था काय झालेली आहे. गटारं तुंबलेली, मच्छर, पडक्या बिल्डिंगी, हे ते तिकडचे नागरिक सांगतात. मग ह्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय केलं नाही ना, ते त्यांनी सांगावं. ते नाही करणार हे मला पण माहिती आहे. म्हणून माझी एवढीच अपेक्षा आहे. किंवा तुम्ही विजन बोलताय ना, तर विजन काय नाही. ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे. इथे देश पातळीवरच्या नेत्याचं नाव घेऊन मतं मागतात ही लोक. राज्य पातळीवरच्या साहेबांचं नाव घेऊन मतं मागतात. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. मी स्वतः छाती टोकपणे सांगतोय, 17 तारखेला नगरसेवक झालो ना, दुसऱ्या दिवसापासून लोकांची कामं करेल. नाही केला तर मला फोन करा म्हणून. ह्यांच्या दोघांच्यात हिंमत नाही ती. 5 वर्ष नगरसेवक राहिलेला माणूस सांगू शकत नाही मी हे केलं, मी ते केलंय म्हणून. का ते सांगत नाही? का त्यांची अवस्था आहे की त्यांना दिल्लीच्या नेत्यांची नावं घ्यायला लागतात, महाराष्ट्राच्या नेत्यांची नावं घ्यायला लागतात. त्यांनी जे नाही केलंय ते किरण शिंदे करेल आणि करून दाखवेल, ही धमक आहे माझ्यात. या व्यतिरिक्त तुम्ही मोडकळीस आलेल्या साडी आहेत, हेच विचारतो मी. पागडी सिस्टम मध्ये राहतात ती लोक, ती समस्या आहे. पार्किंगची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. मग त्याला सोडवण्यासाठी तुमचं ब्लूप्रिंट काय नेमकं? ब्ल्यूप्रिंट एवढंच आहे. सगळ्यात मोठं पार्किंगची समस्या म्हणजे बघा, आज इथे कपडा मार्केट आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कपडा मार्केट हे मुंबई नंबर 2 222 मध्ये, 221 मध्ये. आता स्थानिक जे स्टेशन झाले, मेट्रो स्टेशन, त्यामुळे थोडीशी वाहतुकीवरती परिणाम झाला की कमी झाले. पण आज जी वाहतूक व्यवस्था आहे ती नादुरुस्त रस्ते किंवा चुकीच्या पद्धतीने केलेले मार्गक्रमणाचे वे म्हणतो आपण, एंट्री नो एंट्री, पार्किंगची दुरावस्था. तर स्थानिक लेवलला जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे, स्थानिक आरटीओ ज्याला म्हणतो, त्यांचा ढिसाळ कारभार दिसून येतोय. कारण 2-2 लाईन पार्किंग आहे. तर सर्वप्रथम माझं विजन ते राहील पार्किंगसाठी, की जे मेन रोड्स आहेत त्याच्या बाजूला, जसं मेट्रोवाल्यांनी जे PAP मध्ये गेलेले आहेत, म्हणजे पब्लिक अफेक्टेड जे म्हणतो आपण त्यांना, त्यांना राहायसाठी घरं दिलेत. त्याच बेसवरती पार्किंग झोन किंवा पार्किंगची एक इमारत करून घेईल मी. महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा आहेत, भूखंड आहेत, तिथे एक पार्किंगसाठी, म्हणजे स्थानिकांसाठी, आणि जिथून बाहेरून लोक मार्केटला आहेत त्या लोकांसाठी. आता बऱ्याचशा ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालल्यामुळे पार्किंगचा इश्यू होतोय. तर त्याच्यावरती हा एकच पर्याय आहे की प्रत्येक वॉर्डाला एक सेपरेट कॅपॅसिटी बघून. नगरपालिका सगळी मुंबईतली एशियातली सगळ्यात मोठी आहे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, म्हणजे सी वॉर्डच्या हद्दीमध्ये किंवा 222 221 मध्ये किती वाहनं येतात, किती नाही, आतापर्यंत यांनी रेकॉर्ड घेतला असेल. जर नसेल घेतला तो रेकॉर्ड मी घेईल. स्थानिक लोकांची वाहनं किती आहेत त्याचा रेकॉर्ड मी काढून घेईल. त्यांना मूलभूत पार्किंगसाठी किती एरिया आणि किती जागा आणि किती फ्लोअरची आपण पार्किंग झोन उभारू शकतो आणि जागा कुठे आहे ते मी करून देईन. वाड्यांवाड्यांमध्ये एक आपण शिस्त लावली पाहिजे की प्रत्येकाची जबाबदारी, जशी महानगरपालिकेची जबाबदारी, जशी माझी जबाबदारी, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपण आखून दिलेल्या, सांगून ठेवलेल्या दिनांक आणि वेळेमध्ये आणि त्याच जागेमध्ये पार्किंग करावे. त्यासाठी मी एक पार्किंग झोन उभारण्याचा प्रयत्न करेन. इथे रीटा मकवाना स्थानिक नगरसेविका होत्या आता, आणि संपत ठाकूर सुद्धा आहेत. तर एका अर्थी आपण जर पाहिलं तर इथे मराठी मतदारांचा टक्का सुद्धा तितकाच आहे, आणि गुजराती किंवा इतर भाषिक त्यांचा सुद्धा टक्का तेवढाच आहे. पण काही दिवसांपासून आपण या वॉर्डामध्ये आम्ही फिरतोय, तर आम्ही एक असं नोटीस केलं की संपत ठाकूर असतील किंवा रीटा मकवाना असतील, त्यांच्या म्हणजे भाजपचा किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला एक प्रकारे मानला जातो. मग त्याला तुम्ही नेमकं कसं भेदणार आहात? भेदायचं, पहिल्या प्रश्नाला ते मी उत्तर दिलेलं आहे ना. दोघेही माझी नगरसेवक आहेत. त्यांच्या वाडीत, त्यांच्या बाजूच्या बिल्डिंग मधली लोक म्हणतात त्यांच्याबद्दल, तर मी कशाला भेदायला पाहिजे? नाही, पण असं म्हटलं जातं की त्यांची वोट बँक जास्त मोठी आहे.
असू दे ना, मला काही फरक पडत नाही. त्यांनी त्यांचे काय आहेत पत्ते मला माहित नाही. मी माझे पत्ते तर ओपन नाही करू शकत. बरोबर ना? माझ्या जोरावर. मी 25 वर्ष समाजकारणामध्ये आहे. राजकारणात नाही, समाजकारणामध्ये. आज ते त्यांच्या माईकवरती कॅसेट लावून फिरतायत. लॉकडाऊनमध्ये याव केलं, लॉकडाऊनमध्ये त्याव केलं. अरे व्हाईट रेशन कार्डवाल्यांना तुम्ही धान्याच्या किट पोहोचवलेले आहेत. व्हिडिओ आहेत आमच्याकडे. सीसी सेंटर चालू केलं, व्हॅक्सिन सेंटर चालू केलं. 4 दिवस 5 दिवस त्यांनी सेंटर चालू केलं. आमदार खासदारांनी उद्घाटन तोडली सगळे. त्यानंतर काय झालं त्या सेंटरचं जाऊन विचारा एमओएचला सीवॉर्डच्या. हा किरण शिंदे लॉकडाऊनमध्ये त्यांना सिरिंज देत होता, जेवण देत होता. त्यांना जाऊन विचारा, मी नाही सांगत आहे. त्यांना जाऊन हेल्थ डिपार्टमेंटला सीवॉर्डच्या. आणि माऊलीने काय केलं, मला माऊली बोलतात. माझं नाव कदाचित माहिती पण नसेल महानगरपालिकेतल्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, पण माऊली म्हणून ओळखतात. आणि त्या माऊलीने काय केलं ते जाऊन विचारा तुम्ही. मला सांगायची गरज नाही ती. हेच मी त्यांना भेदण्यासाठी बोलू शकतो. तर हे होते उमेदवार किरण शिंदे सर. गेल्या 25 वर्षापासून ते समाजकारणात आहेत आणि लोकांच्या दारादारावर जाऊन म्हणजे 17 तारखेला निवडून आल्यानंतर लोकांच्या दारादारावर जाऊन त्यांची कामं करणार असं असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.